भरपूर असे गोड पदार्थ खाऊन झाल्यानंतर आता इच्छा झाली आहे मस्त झणझणीत काहीतरी खाण्याची। तर आज मी बनवणार आहे मस्त झणझणीत अशी मिसळ आणि एकदम सोपी रेसिपी आहे। घरात सगळं साहित्य आपल्याकडे असतं आणि त्या साहित्यातून एकदम झक्कास आणि झणझणीत अशी मिसळ आपण बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करणारच आहोत, परंतु त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही मिसळ लवर असाल तर तुम्हाला कोणत्या भागातली मिसळ जास्त आवडते हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मटकी मी इथे भिजत घातली होती आदल्या दिवशीच आणि त्याला चांगले मोड आणून घेतलेले आहेत। आता इथे बाहेर एकदम मस्त असं पावसाचं वातावरण, पुन्हा एकदा पुण्यामध्ये भयंकर असा पाऊस चालू झालेला आहे। तर अशा पावसामध्ये असं काहीतरी खायला एकदम भारीच वाटतं। तर इथे तुम्ही बघू शकता मटकीला चांगले मोड आलेले आहेत। साधारणतः 1 वाटी मटकी मी इथे घेतलेली आहे आणि त्याला चांगले मोड आणून घेतलेले आहेत आणि 1 ते 2 पाण्यामध्ये तुम्ही स्वच्छ धुवून याला घेऊ शकता। तर बऱ्याच वेळा काय होतं, कडधान्य जे असते ते आपण जास्त वेळ ठेवल्यामुळे त्याला थोडासा उग्र वास येतो। तर तसं येऊ नये म्हणून आपण 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आधी मी मटकी थोडीशी उकडून घेणार आहे आणि मग आपण त्याला फोडणी देणार आहोत। तर इथे मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि ही जी मटकी आहे ती स्वच्छ धुवून मी यामध्ये घातलेली आहे। आता मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडेसे वाटाणे, हरभरे थोडंसं भिजवून यामध्ये घालू शकता मोड आणून, ते सुद्धा चांगले लागतात। तर यामध्ये आपल्याला आता साधारणतः 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला चांगलं 4 ते 5 मिनिटं, फार वेळ लागत नाही, उकडून घ्यायचं आहे। अगदीच मटकी एकदमच आपल्याला मऊ शिजवायची नाहीये, तर थोडीशी पूर्ण ती राहील अशा पद्धतीने शिजवायची आहे। नाही तर बऱ्याच वेळा त्याचा गाळ होतो, तर गाळ झाला नाही पाहिजे आणि कुकरमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की लक्षात येत नाही आणि गाळ होतो। तर एखाद्या पातेल्यामध्ये ते व्यवस्थित शिजल्या जाते आणि आपलं लक्षही असतं। आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत आणि फोडणीसाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे पाव कप मी घेतलेला आहे खोबरं, सुकं खोबरं घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे आणि खरपूस रंगावर याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी भाजताना तेल घातलेलं नाहीये आणि आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे। आता एक आपण वाटण बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पाव कप हे जे खोबरं आपण भाजलेलं आहे ते घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर। इथे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही डायरेक्ट आलं आणि लसूण टाकू शकता। 8 ते 10 पाकळ्या आलं लसूण इथे आपल्याला टाकायचं आहे, 1 इंच आलं। आता हे वाटण चांगलं वाटून झालं की कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं आहे, कारण याला जी तर्री असते ना ती खाण्यात एक वेगळीच मजा असते। त्यानंतर तेल मस्त तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, त्यानंतर आपण घालणार आहोत कढीपत्त्याचे 10 ते 12 पानं आणि फोडणी मस्त तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आपण घालणार आहोत। आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला आपण परतवून घेणार आहोत आणि कांदा शिजत आला थोडासा की त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टोमॅटो, 1 ते 1.5 टोमॅटो तुम्ही यामध्ये घालू शकता। चांगला बारीक चॉप करून मी घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण घेणार आहोत 1 मोठा चमचा लाल तिखट, जे बेडगी मिरचीचं लाल तिखट असतं ते वापरणार आहे। अर्धा टेबलस्पून कांदा लसूण मसाला जो सुहाना किंवा अंबारीचा येतो, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा मोठा चमचा आपल्याला धना पावडर यामध्ये घालायची आहे। आता जर तुम्हाला मस्त झणझणीत अजून आवडत असेल तर कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही वाढवू शकता, परंतु आता माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे सगळ्यांच्या हिशोबाने ते बनवावं लागतं। तर आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे हिरवं वाटण आपण करून ठेवलेलं होतं, ज्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घातलेली होती, ते आपण यामध्ये घालून चांगलं एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त आपला मिसळचा जो बेसिक मसाला आहे तो आता इथे तयार झालेला आहे। तर चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे, ज्यामुळे यामध्ये मसाले जे आपण घातलेले आहेत ते खाली जळणार नाहीत आणि छान याला तेल सुटलं की आपण जी उकडून ठेवलेली मटकी आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत। तर साधारणतः 5 ते 7 मिनिटं मी ती मटकी उकडून घेतलेली होती आणि इथे तुम्ही बघू शकता त्यामध्ये जे मटकीचं पाणी आहे तेच तुम्ही यामध्ये घाला, ज्यामुळे चव आणखीन छान लागते। तर ही मटकी मी यामध्ये घालून घेतलेली आहे
आणि आता तुम्हाला जर पाणी किंवा रस्सा याचा जास्त हवा असेल तर यामध्ये आणखीन तुम्ही गरम पाणी करून घालू शकता, ज्यामुळे जी आपली मटकी आहे किंवा ही जी उसळ तयार होते ती छान अशी तयार होईल। आणि थोडा वेळ उकळू दिल्यानंतर याला अशी तर्री येते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मिसळ आता इथे तयार झालेली आहे। खूप छान आणि अगदी सोप्या साहित्यामध्ये ही जी मिसळ आहे ती तयार होते। फार काही आपण पदार्थ वापरलेले नाही आहेत आणि बाहेर जी मिळते तीही अशाच प्रकारची असते। खूप सारं साहित्य किंवा मसाले त्यामध्ये घातलेले नसतात, बेसिक मसाले असतात। त्यामध्ये कांदा लसूण मसाला हा खूप महत्त्वाचा आहे, ज्याने या मिसळची जी चव आहे ती खूप छान होते। तर मस्त पाव, बारीक चिरलेला कांदा आणि सगळ्यात आधी आपल्याला मिसळ सर्व करताना खाली जी मटकी आहे ती घालायची आहे, वरून मस्त तर्री आपल्याला यावर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी जे फरसाण असतं किंवा जी शेव असते मिक्स फरसाण ते आपण यावर घालणार आहोत। आणि खाताना मस्त लिंबू कांदा घालून आपल्याला ही मिसळ तुम्ही एन्जॉय करू शकता। तर एकदम टेस्टी चमचमीत अशी ही झालेली आहे मिसळ तयार। तर तुम्हालाही गोड खाऊन आता कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही झणझणीत मिसळ घरच्या घरी सोप्या पद्धतीने ट्राय करा। बऱ्याच ठिकाणी मिसळ सोबत दही सर्व केलं जातं, तर दही सुद्धा तुम्ही यासोबत सर्व करू शकता। आता लिंबू कांदा घालून ही मिसळ तयार आहे खाण्यासाठी, तर वाट कुणाची बघताय? चला चला लगेच रेसिपी तयार करायला घ्या। आणि जेव्हा रेसिपी ट्राय करता तेव्हा मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या रेसिपीचे फोटो पाठवायला विसरू नका किंवा इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका। तर चला मीही या रेसिपीचा आस्वाद घेते, तुम्ही सुद्धा करून बघा। भेटूयात एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।